हॅलो, नमस्कार, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. ताईचं काम चाललंय, लक्ष नाही इकडे त्यांचं. त्याने नाश्त्याला भाजी आमटी करायला लागल्या. मी बाहेर चुलीवर भाकरी करणार आहे. आता भाजी घासून आलो आणि वरणा काढायचा आहे. काल संध्याकाळी पण काढलेलं होतं आणि परवा दिवशी आम्ही जाऊन म्हणजे सकाळी गेलतो, बस घावलं नाही, त्यात लई धावपळ झालं. त्यामुळं काल काय मी व्हिडिओ शूट केलेलंच नाही आहे. आणि आज आहे मंगळवार आणि आता वाजले 9 वाजलेला आहे. सकाळचा व्हिडिओ सुरू केलेला आहे. आज पण काम खूप भरपूर काम आहे. इकडं बघा, वरणा काढलेला आहे काल संध्याकाळी. आता आणि परत काढायचं आहे. ह्यामध्ये अजून थोडं काढायचं आहे. 2-3 दिवस झालं वरणा विकायला लागलोय. भाजी आम्ही कावा खायचं. आता आज पण नाही. आज पण नाही. आज पण नाही. बघा, एवढं 2 दिवस 2-3 पोते झालं वरणा. खरं ते निवडून भाजी करायचं काय होईना झालंय आपल्याला. त्याचं कामच तेवढं आहे. चला आम्ही काम सकते. बाहेर बघा, बाबा गेल्यात आता शेळ्यासनी घेऊन. आणि इकडे हे पिल्लू आहेत म्हणून त्यांनी यांना नेलेलं नाही आहे. बघा आमचं शेतातलं वातावरण मस्त. इकडे दादाचं काम सुरू आहे. वरणा काढायला लागल्यात बघा, तिकडं वरणा काढायला लागल्यात. आता थोड्यासनी धान्य तेल टाकून आलेत. मग आल्याबरोबर वरणा काढायला लागल्यात. आणि इकडं चुलीवर भात झालेला आहे. मी आता भाकरी करतो. स्वयंपाक झाल्यानंतर आम्ही पण थोडं वरणा काढून ताई जाणार आहेत विकायला. परवा दिवशी मी 1 दिवस गेलतो आणि काल पण ताईच गेले होते. आज पण ताईच जाणार आहे. घरात पण काम आहे, त्यामुळं मी आणि दादा जाणार नाही, कारण शेतातलं काम आहे म्हणून ताई एकटीनं जाणार आहे. चाललं आहे त्यांचं पण काम. सकाळचं काम लई धावपळ आहे, त्यात मी जरा व्हिडिओ शूट करायला लागलो आहे. चला मी भाकरी करतो. इकडं भाकरी करून झालेलं आहे बघा. इथं बुट्टी आणून ठेवलेलं आहे आणि स्वयंपाक सगळं आवरलं आहे. आता इकडं देवपूजा पण झालेलं आहे बघा. फुलं किती मस्त उमल हे झालेलं आहे बघा. आणि इकडं बाहेरचं पसारा पण तसंच आहे. आणि इकडं ताई दादा काढायला लागल्यात. आता आमचं घरातलं काम आवरलं आहे, धुणं तेवढं आहेत. मग आम्ही पण काढायला आलो. ते सगळं काढून आणि पोतं ते भरायला लागते. आणि वरणा काढून झालेलं आहे. ते आता इकडे जेवायला बसलेलं आहे. मग आता 12 वाजलेलं आहे. आणि जेवूनच पोतं भरून ताईला सोडून येतात दादा, म्हणून आम्ही सगळे मिळून जेवायला बसलेलं आहे. जेवण झाल्याबरोबर इकडं पोतं भरायला घेतलेलं आहे बघा. ताई इकडं आवरा लागल्यात आणि मी आणि दादा इकडं पोतं भरायला लागलो आहे. आणि आज केवढं निघलेलं आहे बघा. इकडं फुल एक पोतं भरलेलं आहे आणि खाली अजून एवढं आहेत बघा. ते फुलं पॅक करून वर एक कापड घालून आणि पोतं शिवून ते बांधून देतात दादा. आता इकडं चाललेलं आहे आमचं काम. मला 2-3 दिवस झालं सर्दी कणकण असल्यामुळे आवाज जरा व्यवस्थित येत नाही आहे. इकडे एक फुलं पोतं भरलेलं आहे. आता ते दादा शिवायला लागल्यात आणि ताई इकडं आवरा लागल्यात. आणि खाली एवढं म्हणजे एक गटळ झालं, ते पोतं पण शिवून ठेवलेलं आहे बघा. आणि चाललेलं आहे दादा आणि ताई. सोडून येणार आता दादा. आणि आमचं हे व्हिडिओ मी अर्धवट म्हणजे थोडंच केलेलं आहे. संध्याकाळी कसं झालं, मला बरं वाटत नव्हतं, त्यामुळं व्हिडिओ काय जाऊन या संपून या. हां, सावकाश जावा, शिस्तात. चला, वरणा घेऊन गेलेत विकायला. मी गेलेलं नाही कारण घरातलं काम पण म्हणजे धुणं आहेत, बाकी सगळं आवरलं आहे. आणि 2 दिवस झालं सर्दी कणकण आहे मला, म्हणून मी केलेलं नाही आहे. आता इकडं मी वरणा निवडायला लागले. अजून 1 वाजता लाईट येतं आहे. लाईट आल्यावर धुणं जायचं आहे, म्हणून तर वरणा निवडतो संध्याकाळी भाजी करायला.